नमस्कार. आई. मुलाच्या वाढदिवसादिवशी रात्री 1:30 वाजता आईने फोन केला. म्हणाली, बाळा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुलगा वैतागला. चिडूनच म्हणाला, अगं ही काय वेळ आहे फोन करायची? सकाळी फोन करता आला नसता का? शुभेच्छेचा स्वीकार न करता मुलाने फोन कट केला. काही वेळाने त्याच्या खास मैत्रिणीचा फोन आला. तब्बल 2 तास बोलला. नंतर मैत्रीण फोन ठेवते बोलली, सकाळी बोलू बोलली तर तिची इच्छा नसतानाही अजून जबरदस्तीने 10 मिनिटं जास्तच बोलला. शेवटी तिनेच फोन कट केला. नंतर एवढा वेळ फोन व्यस्त लागूनही वडिलांनी फोन केला. आता तो मुलगा रागवत नाही पण शांतपणे म्हणतो, बाबा सकाळी करायचा ना फोन. आताच आईचा फोन येऊन गेला तिने. वडील म्हणाले, मी तुला हे सांगायला फोन केलाय की तुझी आई खरंच वेडी आहे, मूर्ख आहे. जिने तुला तुझा वाढदिवस म्हणून फोन करून तुझी झोपमोड केली. खरं तर ती 25 वर्षापासूनच अशी वेडी मूर्ख झालेली आहे. 25 वर्षापूर्वी जेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितले होते की तातडीनं ऑपरेशन करून मूल अबॉर्ट करावं लागेल, तेव्हा आई जगू शकेल, पण तेव्हा ती मरायला सुद्धा तयार झाली होती. तुला जन्म द्यायचाच ही भावना होती तिची. रात्री 1:30 वाजता तुझा जन्म झाला बाळा. संध्याकाळी 6 वाजल्यापासून तिला प्रसव वेदनांनी त्रास होत होता. त्यावेळी खरंच ती जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावर होती, असह्य वेदना सहन करत. पण तुझा जन्म झाला आणि ती सगळ्या वेदनाच विसरून गेली. डॉक्टरांनी तर आधीच आमच्याकडून लिहून घेतले होते की तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर डॉक्टर जबाबदार नाहीत म्हणून. तुझा जन्म सुखरूप झाला आणि तिच्या आनंदाला पारावरच राहिला नाही. आज तुला रात्री 1:30 वाजता फोन करून तुझी झोपमोड केली, त्याबद्दल तिला माफ कर. एक सांगायचं, तुझी आई 25 वर्षापासून मला रोज रात्री 1:30 वाजता उठवते आणि अभिमानाने सांगते, आपल्या बाळाचा जन्म याच वेळी झाला होता बरं का. फक्त हे सांगण्यासाठी तुला फोन केला होता, असं सांगून वडिलांनी फोन ठेवून दिला. मुलगा हे सगळे ऐकून शून्य झाला होता. सकाळीच तो वडिलांच्या घरी पोचला आणि आईचे पाय धरून त्यांनी माफीही मागितली. वडील म्हणाले, ती नेहमीच म्हणायची, आपला मुलगा आहे त्यामुळे आपल्याला कशाचीही चिंता नाही. आणि आता मी तिला सांगेन, जशी आधी पण काळजी घेतली तशीच तुझी काळजी मी यापुढेही घेईन. आई म्हणाले, असून द्या हो, माफ करा त्याला. आई वडिलांना आपली धन दौलत संपत्ती नव्हे तर आपले प्रेम हवं असतं. तुम्ही त्यांची काळजीही करावी अशी त्यांची अपेक्षा नसते, पण तुमच्यामध्ये त्यांच्याप्रती जाणीव जरी दिसली ना तरी त्यांना खूप धन्य वाटते. तुम्ही आईवडिलांना वेळ द्यावा अशी त्यांची इच्छा नसते, पण त्यांना वेळ दिलात तर त्यांना समाधान वाटते, कारण त्या दोघांचं प्रेम जगात अनमोल आहे. एकदा फुललेलं फूल पुन्हा फुलत नाही आणि एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही. हजारो माणसे मिळतील, पण आयुष्यात आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळणार नाही. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.